आज आपण आलो आहोत गेवराई तालुका बीड जिल्हा येथे आज मेंढपाळ बांधवांच्या विविध समस्यांबाबत महत्त्वाची चर्चा करण्यात येत आहे। या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील श्री बाजीराव मारुती बनकर, तसेच श्री वीरू महादेव बनकर, श्री अभिमान भारत कसपटे, राहणार राजुरी, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथील श्री प्रकाश देठे, काजळवाडी येथील दादासाहेब सातपुते, तसेच जगन रुचके, उमेश मंचरे आणि धनगर समाजाचे इतर सर्व पदाधिकारी व मेंढपाळ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीमध्ये मेंढपाळ समाजाच्या अडचणी, जनावरांसाठी चाऱ्याची समस्या, पाणी टंचाई, स्थलांतराच्या अडचण तसेच शासकीय योजनांचा लाभ न मिळाल्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। सरकारने मेंढपाळ समाजाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। हिंदू न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आज गेवराई तालुक्यातील बीड जिल्ह्यात इथं आलेलो आहेत, सुलतानपूर मध्ये आलेलो आहेत। तसंच मेंढपाळांचा काय विषय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल काका, आज तुम्ही कुठून आलात? सातारा जिल्हा, गाव म्हसवड, आणि मेंढ्या घेऊन आलो इकडे। तुम्हाला हे आमच्या महाराष्ट्रातील लोक कशी वागणूक देतात? पाणी सोय करते, चाऱ्या सोय करते, ती सगळे सेवा व्यवस्थित देते ती। देते का? हा हा। आणि काय सांगाल आपल्या मेंढ्या पाल्याचं, तुम्ही आता एवढं लांबून आलात, राय खायची तुमची ते आमच्या महादेवाकडे डोंगराचा भाग असल्यामुळे इकडे चारा नसते आमच्या भागात, त्यामुळे इकडे मराठवाड्यात देवच लागते आम्हाला। पण इथली लोक जेवणा खावणं तुमची सोय कशी करते, सोय करते आमची सगळी। देते ती बाजरी बाजरी, ज्वारी आपली देते ती, पाण्या पिण्याची सोय करते ती। काही ठिकाणी तुमच्यावर हल्ले बी होत असतील, काय सांगा? हाले होते, पण आता कसं आहे की आपलं शेतकऱ्याची आम्हाला सहकार्य असते इथले असतील शेतकऱ्यांची आज सहकार्य असते। तुम्हाला एसटी आरक्षणाची गरज आहे की नाही आहे? आता ते काय आता हाय, पण आता काय आम्हाला त्यातलं मेळ नाही ना लागत। गरज आहे, हा, पण मग तुम्हाला एसटी आरक्षणाची गरज आहे का? गरज आहे। गरज आहे 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 का? आज तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातून या महाराष्ट्रामध्ये आलात, गंगाच्या अलीकडे आलात, तर काय सांगाल? चांगली इकडे चांगली माणसं आहे, ते काय अडचण देत नाही ते आम्हाला, पाण्या पिण्याची सोय करते। आता इथं बेलगुरवाडीला काय दिवस काढले आम्ही, परत आता सुलतानपूरला आलोय, इथली माणसं चांगली। तुम्हाला काही त्रास देतात का? त्रास अजिबात, इथली शेतकरी अजिबात त्रास देत नाही ती, काय नाही, पाण्या पिण्याची सोय करतेत। तसेच आपल्या सोबत एक धनगर समाजाचे व्यक्ती आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। काय सांगाल साहेब, तुमचं नाव काय? माझं नाव दिलीप विरकर, गाव विरकरवाडी, तालुका मान, जिल्हा सातारा। आम्ही मेंढ्या घेऊन सातारा जिल्ह्यात इकडे बीड जिल्ह्यात आलोय। बीड जिल्ह्यात आलोय काय, आमच्या तिकडे चारा ह्या दिवसात वाळलेला असतोय, आम्ही ओल्या चाऱ्यासाठी इकडे बीड जिल्ह्यात येतो। शेतकरी बी आपल्याला आम्हाला सहकार्य करते, ती आमच्या बी मेंढ्या बी आम्ही आपलं व्यवस्थित राखतो। आम्ही काय कोणाला एखाद्या शेतकऱ्याला त्रास देत नाही, त्यामुळे शेतकरी सुद्धा आम्हाला सहकार्य करते, ती पाण्याची सोय करते, ती रान चारा देते ती। सरकारकडून आपल्याला काही निधी वगैरे भेटतो का? नाही नाही, तसं निधी भेटत आजपर्यंत दिलं नाही? नाही नाही। तुम्ही भटकंतीमध्ये येतात, हो बरोबर आहे? भटकंतीमध्ये आल्यानंतर तुम्हाला काही योजना, उपाययोजना काहीच भेटलेल्या नाही आज? काय नाही काय नाही। आपले मेंढे समजा दुखलं, त्याचा दवाखाना वगैरे कोण करतं? दवाखाना हे आम्हीच करतोय, आम्ही औषध आणतो मेडिकल मधनं, आम्हीच औषध करतोय। मग त्याचा पैसा पाणी कोण देतं? नाही, ते आमचे आम्हीच आपले पैसे ते मेडिकलचं भागवतो, मेलं गेलं तर आमचं गेलं, आम्ही काय तसलं हे करत नाही, दखलच नाही। आज एसटी आरक्षणासाठी एवढा मोठा समाज आपला पेटलेला आहे, हो। आणि आपल्या एसटीच्या आरक्षणाची गरज आहे का? गरज आहे। तुमच्या पिढ्या गेल्या मेंढ्या वळवणात, आपला समाज हा मागासवर्ग झालेला आहे, मागासवर्ग झाले। याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे? आता प्रतिक्रिया काय, मत आपल्याला वर जायचंय, पण आपल्याला सहकार्य नसल्यामुळं आपण जाऊ शकत नाही ना। तसेच आपले आमदार गोपचंद पडळकर साहेब हे विधानसभेत सर्व सरकारच्या विरोधात जातात, हो, आणि सरकारला पण आपल्या धनगराशिवाय धनगराच्या सोबत बोलतात, याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे? अति चांगलंच काम। आता ते पडळकर साहेब आपल्यासाठी चांगलं सहकार्य करते, आपल्यासाठी झटते ते, पण आपले जो माणसाचे हे त्यांना साथ नसल्यामुळं आपल्याला हे होत नाही ना, ते आरक्षण देत नाही ते। तसेच आपल्या सोबत सर सुद्धा आहेत, काय सांगाल सर? आज तुमच्या पहिला माझा राम राम, नमस्कार, जय मल्हार। बोला सर, काय प्रश्न आहे? या ठिकाणी सुलतानपूर मध्ये काही सांगली साताऱ्याहून लोक आलात,
तुम्ही त्यांना कशा प्रकारे वागणूक देतात? आपल्या माणसासारखीच, आपल्या देवासारखीच. जाती धर्म वगैरे काही- तुम्ही पाळता का? हा, पाळतात. सगळे धर्म आपले एकच आहे, रक्त एकच आहे. रक्त एकच आहे. काय सांगाल पाणी आता देतो, तुम्ही चारा त्याची देतो. खाय प्यायची चाऱ्याची सोय कशी करतात? आता काय आमचे मित्र पाहुणे ते पाहुणे म्हणजे मित्रच सगळे कंपनी. आपण त्यांसाठी आपण सहकार्य करू कधी बी. ते पण. हा, चारा देऊ, पाणी देऊ, सहकार्य करू कारण की लोक लांबून आलेले असते ते. पण आम्ही पण तोडला कर्नाटक जाऊन कुठे जाऊन पण आम्हाला लोकांनी सहकार्य केलं तिकडे सुद्धा. म्हणजे आम्ही जाणून नाही सगळ्या गोष्टीचे. म्हणजे आपलं सहकार्य बाहेर करायचं म्हणजे आपण सहकार्य करायला पाहिजे लोकांना. बाहेर लोक मानवता धर्म मानता का? हा? मानवता धर्म मानता? हा, मानव सगळे श्रेष्ठ आहे. खरा जो आता एकच धर्म. आरक्षण असो जात असो सगळे लोकांना येतात. तुम्ही आता मराठा समाजाचे आहेत तर काय सांगाल हे धनुर्धर बांधव पश्चिम महाराष्ट्रातून आपल्या महाराष्ट्रात आल्यात, शिरदेवीमध्ये आल्यात, सुलतानपूर मध्ये आलात तर काय सांगाल? मी सांगाल की बाबा सगळ्यांना सहकार्य करायला पाहिजे. लोक लांबून आलेले तर त्यांच्याकडे बघायला पाहिजे आपल्या मानव दृष्टीने. लोक पोटभरामुळे आले ते त्यांना काय गरज नाही यायची समजा पण पोटामुळे यायला लागतंय. आता छत्रपती शिवाजी महाराज किंवा असो आले देवळकर असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा, असो सगळ्या हे सन्मान सगळे आहे. महापुरुष झाले. हम्म. याविषयी आपली काय प्रतिक्रिया? ते माणसं होऊन गेले व नाव नाही सोपं येणं. मग त्यांनी काहीतरी कार्य केलंय ते झटले. त्यांनी रात्रंदिवस कबड कष्ट केलंय आपल्या लोकांसाठी, सगळ्यासाठी, त्यांचं सगळ्याचं कल्याण व्हावं म्हणून. आणि त्याने त्याचा विचार आपल्या मनात ठेवायला पाहिजे आणि त्या विचाराने आपण वागायला पाहिजे सगळ्यांनी. तुम्ही पाहत होता हिंदवी मी छत्रपती संभाजीनगर अक्षरडोले या मेंढपाळ बांधवांचा जो संघर्ष आहे तो खूप मोठा संघर्ष आहे. ते पश्चिम महाराष्ट्र सांगली मधून इथं आलेले आहेत. तरीही मराठा बांधव असतील, SC बांधव असतील त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत.